श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. कर्क राशीतील या दोन ग्रहांच्या युतीमुळे नवपंचम योग आणि महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. 16 जुलैपासून 2 राजयोग या 3 राशींसाठी शुभ असणार आहेत. तर कोणत्या आहेत या 3 राशी नक्की पहा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी सुख, शांती आणि ऐश्वर्य घेऊन येणार आहे. त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे पहा, जुलै महिन्यात सूर्य व गुरु यांची एक दुर्मिळ युती होणार आहे, जी ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत प्रभावी मानली जाते. जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा एक शुभ राजयोग तयार होतो. 16 जुलै रोजी सूर्य मिथुन राशी सोडून कर्क राशीत प्रवेश करणार आहे आणि जिथे गुरु आधीच स्थित आहे. अशा प्रकारे कर्क राशीतील या दोन ग्रहांच्या युतीमुळे नवपंचम योग आणि महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. हा विशेष योग काही विशिष्ट राशींसाठी अत्यंत शुभ ठरेल, जो आर्थिक लाभ व प्रत्येक कार्यात यश दर्शवेल. चला तर पाहूयात आपण या कोणत्या राशींना सर्वाधिक फायदा होणार आहे आणि नक्कीच तुमच्या जीवनात बदलही होणार आहेत. तर पहिली रास आहे मेष. सूर्य व गुरु यांची ही युती तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम घेऊन येईल. जीवनातील सुखसोयी व ऐश्वर्य वाढेल आणि प्रत्येक क्षेत्रात यशाच्या संधी मिळतील. अचानक आर्थिक लाभ, कामाच्या ठिकाणी प्रगती आणि पदोन्नतीची दाट शक्यता दिसते आहे. जर तुमचे काही पैसे बऱ्याच काळापासून अडकले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात. भागीदारीच्या कामातून चांगला नफा मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नवीन सौदे निश्चित होऊ शकतात. दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रकल्प पूर्ण होतील. जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर त्यातून तुमची सुटका होणार आहे. कामासंबंधित प्रवास यशस्वी ठरणार आहेत. पुढची रास आहे मिथुन. मिथुन राशीच्या लोकांना महालक्ष्मी राजयोगाच्या प्रभावामुळे आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रलंबित प्रकल्प पूर्ण होऊ शकतात. हा काळ विशेषतः व्यवसाय करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. एक मोठा सौदा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या भविष्यात भरघोस असा नफा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी अगदीच तुमची प्रशंसा होणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरचे तुमचे संबंध लक्षणीयरित्या दृढ होतील. वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शिक्षण क्षेत्रात तुमची कामगिरी उत्कृष्ट राहणार आहे. प्रत्येक प्रयत्नात तुम्हाला तुमच्या पालकांकडून पाठिंबा मिळेल. तुम्ही वाहन खरेदी करू शकता. यानंतरची रास आहे कर्क. हा राजयोग तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. समाजात मान वाढेल आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहील. गुंतवणुकीसाठी हा अनुकूल काळ आहे आणि त्यातून चांगला नफा मिळू शकतो. जमीन किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. तसेच नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातोय. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळणार आहे आणि व्यवसायात प्रचंड नफा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा आदर वाढेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमचे घर विकत घेण्याचे स्वप्नही साकार होऊ शकते. तुम्ही जर नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. कुटुंबियांचे सहकार्य लाभू शकते. समाजात मान सन्मान वाढण्याची शक्यता असून आत्मविश्वासातही वाढ होऊ शकते. एखादी जुनी अडचण किंवा आर्थिक ताण कमी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली जी काही कामं आहेत ती मार्गी लागू शकतात. आर्थिक व्यवहारामध्ये स्थिरता येण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसेही मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील आणि या काळात तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल.
आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.